चला सुरुवात करूया धर्मग्रंथातील एका अशा दृष्टांताने जो खूप काही सांगून जातो. बघा, या विश्लेषणाची सुरुवातच किती शक्तिशाली आणि भव्य वर्णनाने होते. मनुष्याच्या पुत्राचा वर्णन खरंच किती प्रभावी आहे हे. तर मग प्रश्न असा आहे की या विशिष्ट स्वरूपाचं नेमकं महत्त्व काय? आता इथे एक खूपच रंजक गोष्ट समोर येते. हे जे वर्णन आहे ना, ते धर्मग्रंथातील दुसऱ्या एका व्यक्तीशी म्हणजे अतिप्राचीन यांच्याशी थेट जुळतं. आणि अतिप्राचीन म्हणजे स्वतः देवपिता. नावावरूनच कळतंय, वयाने सर्वात जुना किंवा काळाच्याही पलीकडचा. म्हणजे बघा, हा पहिला आणि महत्त्वाचा पुरावा आहे जो सांगतो की पिता आणि पुत्र यांच्यात किती अविश्वसनीय साम्य आहे. पण थांबा, देवतत्वाचं हे जे दृश्यवर्णन आहे ना, ते एका दुसऱ्या महत्त्वाच्या संकल्पनेमुळे एक मोठा धर्मशास्त्रीय प्रश्न उभा करतं. कारण धर्मग्रंथच आपल्याला सांगतो की पिता ते तर अशा प्रकाशात राहतात जिथे कोणी पोहोचूच शकत नाही, त्यांना कोणी पाहिलं नाही आणि पाहूही शकत नाही. आणि इथेच ती धर्मशास्त्रीय अडचण उभी राहते. म्हणजे विचार करा, जर निर्माणकर्त्याला पाहिलंच जाऊ शकत नाही, तर ही सृष्टी म्हणजे आपण त्याला ओळखणार तरी कसं? मर्यादित मानव त्या अमर्याद देवाला कसा काय पाहू शकणार? पण याच प्रश्नाचं उत्तर किंवा म्हणा एक दैवी उपाय आपल्याला पुत्राचा रूपात मिळतो. तर मग मुद्दा अगदी स्पष्ट आहे. तो पुत्र जो बाळ म्हणून जन्मला, तोच अदृश्य पित्याचं दृश्य रूप बनतो. त्याला सनातन पिता असंही म्हटलं गेलंय. हे किती महत्वाचं आहे बघा. थोडक्यात सांगायचं तर पुत्र स्वतः सृष्टीचा एक भाग बनतो आणि त्यामुळे पित्याला ओळखणं शक्य होतं. तो जणू काही दैवी जग आणि आपली ही सृष्टी यांच्यामधला एक पूल बनतो. चला, आता आपण या समानतेच्या कल्पनेला आणखी बळ देणारे काही पुरावे पाहूया. हा जो समानतेचा मुद्दा आहे ना, तो मुख्यत्वे 3 गोष्टींवर आधारित आहे. पहिली म्हणजे सामायिक उपासना, दुसरी सामायिक नाव आणि तिसरी सगळ्यात महत्वाची सामायिक सिंहासन. सगळ्यात आधी बघूया उपासना. इथे कोकरा म्हणजे पुत्र हे लक्षात घ्या. आता ह्या वचनात काय म्हटलंय? संपूर्ण सृष्टी सिंहासनावर बसलेल्या पित्याची तर स्तुती करतेच आहे, पण त्याचबरोबर कोकऱ्याची म्हणजेच पुत्राचीही स्तुती करत आहे. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण यातूनच त्यांचं समान स्थान स्पष्ट होतं. दोघांनाही एकसारखीच एकाच वेळी उपासना मिळतीये, जणू काही ते एकच आहेत. उपासनेनंतर येतो दुसरा मुद्दा, सामायिक नाव. इथे सांगितलंय की देवाने पुत्राला अत्युच्च केलं आणि त्याला एक असं नाव दिलं जे सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ आहे. पण हे सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ नाव म्हणजे काय? तर स्रोतांनुसार हे दुसरं तिसरं कोणतंही नाव नाहीये, तर हे पित्याचं स्वतःचं सर्वोच्च नाव आहे. हा सगळ्यात मोठा सन्मान आहे जो पुत्राला दिला जातो आणि यातूनच अधिकाराचा वारसा स्पष्ट होतो. आणि आता आपण येतोय शेवटच्या आणि सगळ्यात शक्तिशाली पुराव्याकडे, आणि तो म्हणजे त्यांचं शासनाचं सामायिक स्थान. इथे शब्दांवर लक्ष द्या. पुत्र असं म्हणतोय की मी माझ्या पित्याबरोबर त्याच्या सिंहासनावर बसलो. म्हणजे तो सिंहासनाच्या जवळ नाही किंवा बाजूला नाही, तर पित्यासोबत त्याच सिंहासनावर बसला आहे. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे तो केवळ उजव्या हाताला बसलेला नाहीये, तर हे एक सामायिक आणि सक्रिय शासन आहे. दुसऱ्या ठिकाणी तर असंही म्हटलंय की कोकरा सिंहासनाच्या मध्यभागी आहे. याचाच अर्थ तो सर्व सृष्टीवर पित्यासोबत राज्य करतो. ही त्यांच्या समानतेची अंतिम घोषणा आहे, सर्व गोष्टींवर सामायिक अधिकार. तर मग या सगळ्याचा निष्कर्ष काय? तो हा की पुत्र पित्याच्या अधीन नाही, तर तो एक सहसमान शासक आहे. ते दोघे मिळून देवाचं एकच सिंहासन वाटून घेतात आणि त्याच सत्तेच्या आसनावरून एकत्र राज्य करतात. आणि हाच विचार आपल्याला एका मोठ्या प्रश्नापाशी आणून सोडतो. जर पिता आणि पुत्र हे सहसमान शासक आहेत, तर मग संपूर्ण सृष्टीवर सार्वभौम असण्याचा नेमका अर्थ काय? या एकत्रित दैवी अधिकाराचं स्वरूप नेमकं कसं असेल यावर नक्कीच विचार करण्यासारखं आहे.